हाय गाइस, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फॉर्म, डेफिनेशन, मिनिंग, ओके. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला फीचर्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म शिकवेल. तर फीचर्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म, तर आता त्याचे फीचर्स कोणते कोणते, तर एकूण टोटल 9 फीचर्स आहेत आणि ह्या 9 फीचर्स मधून तुम्ही बेसिकली 8 फीचर्स जरी तुमचे झाले तरी तुमचा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. 4 मार्क्सला तुमचा क्वेश्चन आहे, तर तुमचे 4 मार्क्स इझिली प्रिपेअर होतील. तर त्यासाठी मी तुमची जर तुम्हाला बेसिकली 8 जरी तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करायचे त्यासाठी मी शॉर्ट फॉर्म काढला. हे तुमचे लक्षात एवढे फीचर्स जे आहेत ते फीचर्स लक्षात राहण्यासाठी. त्याला आपण दानशूर मीन्स दानशूर आपल्यामध्ये बोलतात ना की जो दानशूर आहे, तर तसा दानशूर एमपी मीन्स मिनिस्टर ऑफ पार्लिमेंट. आपण एक एक्झाम्पल ठेवूया की जो आपला खासदार असतो ना तर त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये एमपी बोलतात, बरोबर. मग आपण मिनिस्टर ऑफ पार्लिमेंट आणि एल फॉर आपण असं नॉर्मली समजूया की MPL ठेवू, ओके. तर दानशूर MPL चा मिनिंग जर तुम्ही तसं बघायला गेलं तर असे जर आपण बघितले तर आपल्याकडे पहिलं जे फीचर्स आहे ते अग्रीमेंट आहे. सेकंड नंबर्स ऑफ पार्टनर्स आहे, ओके. आपल्या बुक्स मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचे जे बुक्स दिले त्या बुक्स मध्ये असे लाईनशिप सिक्वेन्सने दिले. अग्रीमेंट आहे, नंबर्स ऑफ पार्टनर्स आहे, लॉफुल बिझनेस आहे, शेअरिंग ऑफ पार्टनर प्रॉफिट अँड लॉसेस आहे, अनलिमिटेड लायबिलिटी आहे, रजिस्ट्रेशन आहे, मॅनेजमेंट अँड जॉईंट ओनरशिप आहे, प्रिन्सिपल अँड एजंट आहे आणि डिझोल्युशन. तर आपण याच्या बेसवरती जर बघायला गेलं तर D फॉर डिझोल्युशन, A फॉर अग्रीमेंट, N फॉर नंबर ऑफ पार्टनर्स, S फॉर शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, U फॉर अनलिमिटेड लायबिलिटी, R फॉर रजिस्ट्रेशन, M फॉर मॅनेजमेंट अँड जॉईंट ओनरशिप, P फॉर प्रिन्सिपल अँड एजंट आणि L फॉर आपलं लॉफुल बिझनेस. तर हे सगळे त्याचे काय फीचर्स आहेत. तर सगळ्यात पहिला फीचर्स जो आपल्याला दिलेला आहे तर पहिला फीचर्स आपण बघूया अग्रीमेंट. अग्रीमेंट काय, तर पार्टनरशिप फॉर्म करत असताना आपल्याला अग्रीमेंट हे करावंच लागतं आणि अग्रीमेंट जर आपण केलं नाही तर मग तो पार्टनरशिप फॉर्म आपल्याला व्यवस्थित चालणार नाही. त्याच्यामध्ये काहीतरी डिस्प्यूट्स आले तर प्रॉब्लेम्स आले तर मग पार्टनरशिप फॉर्म आपल्या व्यवस्थित रनिंग होणार नाही. त्यासाठी मग आपण अग्रीमेंट करतो. तर ते आपल्या बुक्समध्ये जे सांगितलं ते बघूया आपण पहिलं. अग्रीमेंट, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ अग्रीमेंट बिटवीन पार्टनर. म्हणजे पार्टनरशिप हे काय की एक रिझल्ट आहे, एक अग्रीमेंट आहे. त्या पार्टनर्स मध्ये आपण काय करतो, अग्रीमेंट करतो. पार्टनरशिप एक रिझल्ट आहे. इट कुड बी रिटन ऑर ओरल, ते तुम्ही रिटन किंवा ओरल बेसिस वरती असेल. अ रिटन अग्रीमेंट इज अ प्रिफर्ड सो दॅट इट कॅन बी यूज ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ अँड सच रिटन अग्रीमेंट इज नोन एज पार्टनरशिप डीड. बघा, रिटन अग्रीमेंट जे आहे ते आपण गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की रिटन अग्रीमेंट जर आपण बनवलं तर तो आपला एक प्रूफ असणार आहे, आपलं एक एव्हिडन्स असणार आहे की तुम्ही 10 वर्ष जर समजा काही डिस्प्यूट्स आला, काही प्रॉब्लेम्स आले किंवा कोर्टमध्ये जर केस त्याची रनिंग राहिली तर त्यावेळेस आपल्याला तो जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचा एव्हिडन्स म्हणून, आणि कोर्टामध्ये तुम्हाला माहिती आहे अदालत को क्या चाहिए, सबूत चाहिए, बरोबर. म्हणजे एक आपण त्या कोर्टाला एव्हिडन्स म्हणून आपण जे रिटर्न अग्रीमेंट जे केलेलं आहे म्हणजे रिटर्नली आपण लिहून जो काही अग्रीमेंट बनवलाय तर तो आपण कोर्टामध्ये काय करू शकतो, ऍज अ एव्हिडन्स म्हणून आपण दाखवू शकतो. आणि ते जे रिटर्न अग्रीमेंट लिहिलेलं आहे, ते जे रिटर्न अग्रीमेंट लिहिलंय त्या रिटर्न अग्रीमेंट लिहिलेला आपण काय बोलतो, पार्टनरशिप डीड. म्हणजे एखादा जो काही आपण रूल्स अँड रेग्युलेशन जे काही फॉलो केले आणि आपली पार्टनरशिप आपल्याला जर टिकवायची त्यासाठी आपण ओरली किंवा रिटर्न आपण अग्रीमेंट करू शकतो. पण रिटर्न अग्रीमेंट हे खूप लॉफुली आहे, हे खूप यूज आहे, कारण की त्याला आपण प्रूफ करतो, कारण तो आपण प्रूफ दाखवतो, एक एव्हिडन्स दाखवतो कोर्टामध्ये जर काही डिस्प्यूट्स किंवा काही प्रॉब्लेम्स आले तर त्याला. आणि ते जे रिटर्न अग्रीमेंट लिहिलेलं आहे त्या लिहिलेल्या रिटर्न अग्रीमेंटला आपण काय बोलतो, पार्टनरशिप डीड, ओके. सेकंड नंबरला दिलेला आहे आपलं नंबर्स ऑफ पार्टनर्स. तर नंबर ऑफ पार्टनर्स, पार्टनरशिप फॉर्म मध्ये मिनिमम 2 मेंबर्स तर पाहिजे, कारण एकटा तर बिझनेस करू शकत नाही. म्हणजे पार्टनरशिप आपण नाव दिलं बोलल्यावरती एकट्याला सोल ट्रेडरला एकट्याला आपण पकडणार, एकटा बोलला तो पण असणार आहे, तो सोल ट्रेडर असणार आहे, बरोबर आहे. मग आपण पार्टनरशिप फॉर्म मध्ये जे आहे तर काय मिनिमम 2 पार्टनर्स आणि मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स त्याला किती पाहिजे, 50. मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर किती पाहिजे, 50. तर ते मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर जे आहे 50 ते अकॉर्डिंग टू द कंपनीज ऍक्ट 2013 अमेंडेड इन, त्याचा अमेंडमेंट झालेला आहे 2014 मध्ये, ओके. त्यानंतर थर्ड आहे लॉफुल बिझनेस. बिझनेस जो आहे हा बिझनेस कसा पाहिजे, लॉफुल मीन्स कायदेशीर पाहिजे, बरोबर आहे. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. जो कुठला बिझनेस तुम्ही अंडर पार्टनरशिप फॉर्म मध्ये अंडरटेक करताय तो कसा पाहिजे, तुमचा लॉफुल पाहिजे. इट कॅनॉट बी अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. म्हणजे जर एखाद्या स्टेटमध्ये एखाद्या जर गोष्टीचं रिस्ट्रिक्शन असेल, तिथे जर त्या गोष्टी करायच्या नसतील तर त्या गोष्टी त्या म्हणजे त्यांचा कायदा तोडून तिथे त्या गोष्टी करणं
चुकीचा आहे. बरोबर आहे. म्हणजे आता जर समजा तुम्हाला सांगायचं जर ताजं उदाहरण बोललं तर आपल्या लॉकडाऊन पिरियड मध्ये बघताय तुम्ही दारू दारू दारू. बरोबर. मग या दारूचं जर आपण एक एक्झाम्पल जर आपण घेतलं तर बघा सध्या काही जिल्ह्यांमध्ये दारू बंदी आहे. बरोबर. म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही दारू चालू केलेली नाहीये. ओके. ते ड्रिंक्स चालू केलेले नाहीत. पण काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे दारूचं उत्पादन दारू विक्री चालू आहे. बरोबर. म्हणजे आता हे जर आपण बघितलं तर दारू विक्री आणि दारू न विक्री म्हणजे याच्यामध्ये आता ज्या ठिकाणी लॉ बनवलेला आहे की ज्या तुम्ही ठिकाणी दारू विकायची आहे त्या ठिकाणी तुम्ही दारू विकू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड झोन आहे तर त्या झोनमध्ये तुम्ही दारू विकू शकत नाही तर मग त्या ठिकाणी दारू विकली नाही. जर तिथे कायद्याचं उल्लंघन केलं तर ऑब्व्हियसली त्यांच्यावरती काय होते केस होते. म्हणजे एखाद्या जर स्टेटने एखादा जर रूल फॉलो केला असेल तर इट कॅनॉट बी अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. म्हणजे एखाद्या स्टेटमध्ये जर एखादा बिझनेस तुम्हाला अलाउ केला नसेल तर तो त्यांचा कायदा म्हणून तो बिझनेस इथे करायचा नाही. म्हणजे बिझनेस कसा केला पाहिजे लॉफुलीच केला पाहिजे. द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इलिगल बिझनेस. म्हणजे पार्टनरशिप मध्ये पण कुठला जर तिची डेफिनेशन त्याच्यामध्ये पण कुठला इलिगल बिझनेस साठी तुम्हाला प्रोत्साहन म्हणजे परमिशन दिलेलं नसतं. मग इलिगल बिझनेस तुम्ही त्याच्यामध्ये करू शकत नाही. ओके. त्यानंतर फोर्थ आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. जो काही शेअरिंग असेल प्रॉफिट अँड लॉसचा तो शेअरिंग जो आहे तो तुम्ही पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेऊ शकता. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. जो काय पार्टनरशिपचा आपला पर्पज काय की तुम्ही मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला अर्न झालं पाहिजे हा आपला काय बेसिक पर्पज असतो. ओके. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशिओ गिव्हन इन अग्रीमेंट. म्हणजे जो काही प्रॉफिट अँड लॉस आपल्याला दिलेला आहे तो आपण त्या अग्रीमेंटमध्ये आपलं जे काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असेल त्याचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण अगोदरच ठरवलेला असेल त्या ठरवलेल्या रेशिओमध्येच आपण काय करू शकतो प्रॉफिट अँड लॉसेस आपण शेअरिंग करू शकतो. आणि जर त्या अग्रीमेंट जर का ते सायलेंट असेल जर ते अग्रीमेंट कसं असेल सायलेंट असेल तर मग तुम्हाला माहिती प्रॉफिट अँड शेअरिंग रेशो कसा असणार आहे इक्वल कॉन्स्टंट असणार आहे. ओके. म्हणजे शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस कळालं की आपण एखादी पार्टनरशिप फर्म ज्यावेळेस पार्टनरशिप फर्मचा पर्पज मेन काय असतो की आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट्स हे झालं पाहिजे. बरोबर. टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. मग पार्टनरशिप मध्ये जे काही शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस असते ती जी शेअरिंग आहे ती त्यांच्या अग्रीमेंट मध्ये रेशिओवरती डिपेंड असते. जर का समजा ते अग्रीमेंट सायलेंट असेल तर सायलेंट अग्रीमेंट मध्ये पार्टनरशिप प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग रेशिओ कसं असतं इज इक्वल असतं. बरोबर आहे. त्यानंतर आहे अनलिमिटेड लायबिलिटी. नंतर काय आहे आपली नेक्स्ट दिलेल्या अनलिमिटेड लायबिलिटी. लायबिलिटी अनलिमिटेड आहे. ओके. द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल. दॅट इज पार्टनर आर लायबल टिल द लास्ट रुपीज इन देअर पॉकेट. म्हणजे त्या पार्टनरच्या पॉकेटमध्ये शेवटपर्यंत जेवढे पैसे शिल्लक राहतात तिथपर्यंत तो त्याची लायबिलिटीज ही घेऊ शकतो. ओके. इफ assets of business is not sufficient to pay liability. जर त्याचे if assets of business is not sufficient to pay liabilities then personal property of partner can be used. जर का समजा त्याचे ऍसेट्स जर म्हणजे त्याच्याकडे जेवढे ऍसेट्स आहेत त्या ऍसेट्स जर का समजा सफिशियंट नसतील त्या लायबिलिटी पे करण्यासाठी तर त्यावेळेस त्याची जी काही पर्सनल प्रॉपर्टी म्हणजे तो जो पार्टनर आहे त्याची जी काही पर्सनल प्रॉपर्टी सेल करून तेवढे लायबिलिटीज त्याची काय करावी लागते पे करावी लागते. इफ एनी वन ऑफ द पार्टनर इज डिक्लेअर इज सॉल्वंट. जर एखादा पार्टनर हा सॉल्वंट म्हणून जर डिक्लेअर झाला देन इज लायबिलिटी विल बी बोर्न बाय द सॉल्वंट पार्टनर. मग त्याची लायबिलिटी त्या सॉल्वंट पार्टनरकडे दिली जाते आणि मग तो सॉल्वंट पार्टनरच ती लायबिलिटी पे करू शकते. ओके. म्हणजे याचा अर्थ काय झालं की तुमची जी लायबिलिटी ती लायबिलिटी अनलिमिटेड आहे. तुम्ही किती प्रमाणामध्ये तुमच्यावरती असलेलं जे कर्ज आहे ते तुम्ही घेऊ शकता पण ते पे करायच्या वेळेस तुमची पर्सनल प्रॉपर्टी पण काय म्हणजे होऊ शकते सेल होऊ शकते आणि तुमची ती लायबिलिटी पे करू शकते. म्हणजे पार्टनरशिप फर्म मध्ये लायबिलिटी तुम्ही कितीही प्रमाणामध्ये लायबिलिटी करू शकता. जो कोणी लास्टला सॉल्वंट पार्टनर असेल तो सॉल्वंट पार्टनर कडून ती लायबिलिटी ही रिकव्हर केली जाते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनर्स फर्म इज कंपल्सरी. रजिस्ट्रेशन आहे पार्टनरशिप फर्मचं ते कसं असतं कंपल्सरी असतं. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. म्हणजे 1 एप्रिल 2005 पासून
गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पार्टनरशिप फर्मचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे अकॉर्डिंग टू द इंडियन कंपनीज ऍक्ट 1932. लक्षात ठेवायचं आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट जो आहे तो इंडियन पार्टनरशिप ऍक्ट आहे 1932. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. इट मीन्स फर्म मे और मे नॉट बी रजिस्टर. म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म जो आहे तो ऑप्शनल असतो, तो तुम्ही रजिस्टर करा किंवा करू नका. पण रजिस्टर ऑफ फर्म मेअरली सर्टिफाइड इट्स एक्झिस्टिंग अँड इट प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्टर. तुम्हाला ते रजिस्टर मध्ये जाऊन तुमचा जो फर्म आहे तो फर्म रजिस्टर केला जातो. आणि मग आपल्या जर रजिस्ट्रेशनचं जर हे बघायला गेलं तर आपल्या इथे बेसिकली 4 ठिकाणी रजिस्टर ऑफिस आहेत पार्टनरशिप फर्मचे. ते म्हणजे फर्स्ट आपलं मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. म्हणजे ज्या ज्या स्टेटला म्हणजे ज्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज आपल्या स्टेटमध्ये 4 असे रजिस्टर्ड ऑफिस जे आहेत ते डिवाइड करून दिलेले आहेत. आणि नेक्स्ट पॉईंट आपला मॅनेजमेंट अँड जॉईंट ओनरशिप. तर मॅनेजमेंट अँड जॉईंट ओनरशिप मध्ये सगळ्यात पहिला म्हणू each partner is joint of the property of the firm. So no partner can use property for personal use. All partners have equal rights in managing the firm. So all partners are jointly responsible for the management of firm. बघा जो प्रत्येक पार्टनर जो आहे हा प्रत्येक पार्टनर हा त्या प्रॉपर्टी म्हणजे त्या प्रॉपर्टीचा जॉईंटली ओनर आहे. त्यामुळे मग कोणताही पार्टनर जो आहे हा कोणताही पार्टनर त्या प्रॉपर्टीला म्हणजे पर्सनल यूज साठी त्याचा वापर करू शकत नाही. बरोबर. सो प्रत्येक पार्टनरला त्याचे इक्वल राईट्स आहेत त्या मॅनेजिंग फर्म मध्ये. तो त्या बेसवरतीच त्याचे राईट्स हा यूज करू शकतो. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल ऑफ द मॅनेजमेंट ऑफ द फर्म. म्हणजे जर त्या मॅनेजमेंट मध्ये काही जरी प्रॉब्लेम झाला तर सगळे पार्टनर्स त्याला काय असतात रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळे कोणताही पार्टनर हा त्या म्हणजे पार्टनरशिप फर्म मध्ये प्रायव्हेट यूज साठी किंवा पर्सनल यूज साठी आपली म्हणजे कोणताही पार्टनर्स त्याची ती प्रॉपर्टी पर्सनल यूज साठी यूज करू शकत नाही. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रिन्सिपल अँड एजंट. ओके. तर इच पार्टनर वर्क्स इन 2 फोल्ड कॅपॅसिटीज दॅट इज प्रिन्सिपल अँड एजंट. प्रत्येक पार्टनर जे त्यांच्या 2 फोल्ड त्यांच्या कॅपॅसिटीज दिल्या ते काय प्रिन्सिपल अँड एजंट. अ पार्टनर ऍक्ट ॲज अ प्रिन्सिपल पार्टनर ऑफ द फर्म विथ आउटसाइडर. म्हणजे आउटसाइडर साठी त्याच्यासाठी प्रिन्सिपल असतात अँड विथ अदर पार्टनर्स ही ऍक्ट ॲज अन एजंट. आणि दुसरा पार्टनर जो तिथं फर्म मध्ये काय एजंट म्हणून काम करत असतो. आणि लास्टला आहे डिझोल्युशन. आणि डिझोल्युशन तुम्हाला माहिती आहे डिझोल्युशन म्हणजे काय की फर्म आपल्याला काय करायचं आहे क्लोज करायचं आहे. ओके. अ पार्टनरशिप फर्म can be dissolved through agreement between the partner. If partner wants to close the firm, he can dissolve the firm by giving 14 days notice. The firm can also be dissolved if a partner dies or retires, become insolvent or insane. म्हणजे काय की पार्टनर्स जो आपला पार्टनरशिप फर्म चालू आहे हा पार्टनरशिप फर्म आपल्याला वाटेल त्यावेळेस आपण डिझॉल्व्ह करू शकतो म्हणजे क्लोज करू शकतो. पण तो क्लोज करण्यासाठी अगोदर 14 डेज अगोदर आपल्याला काय द्यावे लागते नोटीस द्यावी लागते. ओके. मग 14 डेज अगोदर आपल्याला ती नोटीस द्यायला पाहिजे आणि ती नोटीस दिली की आपण फर्म काय करू शकतो क्लोज करू शकतो. बरोबर. आता फर्म हा क्लोज कधी होतो. फर्म क्लोज कधी होतो तर जर समजा एखाद्या वेळेस पार्टनर डायज म्हणजे आपल्याला जर काही 14 डेज नोटीसच्या अगोदर पण जर आपण बघायला गेलो तर फर्म आपला पार्टनर्स डायज झाला समजा म्हणजे मेला किंवा रिटायर झाला किंवा त्यांनी म्हणजे निवृत्त झाला किंवा तो पार्टनर इन्सॉल्व्हेंट होतो दिवाळखोरी होते किंवा इन्सेन किंवा तो पार्टनर म्हणजे मेंटली डिस्टर्ब झालेला असतो वेडा झालेला असतो त्यावेळेस आपला फर्म काय होतो की डिझॉल्व्ह करू शकतो. ओके. आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपला फर्म ज्यावेळेस डिझॉल्व्ह आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला पार्टनर्स वॉन्ट टू क्लोज द फर्म कॅन बी डिझॉल्व्ह बाय द फर्म बाय गिव्हिंग 14 डेज नोटीस. म्हणजे 14 दिवसाची जर नोटीस दिली तर तुम्ही तो फर्म काय करू शकता क्लोजिंग करू शकता. अशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं आपण काय बघितले तर त्याचे फीचर्स बघितले. फीचर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की टोटल 9 फीचर्स आहेत आणि 9 फीचर्स मध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं बेसिकली हा 4 मार्काचा प्रश्न आहे. 4 मार्काचा प्रश्न असल्यामुळे तुम्ही 8 फीचर्स जरी केले तरी चालतील. 8 फीचर्स मध्ये बघा पहिला आपण एक सिंपली म्हणजे लवकर लक्षात राहण्यासाठी मराठी मीडियमच्या मुलांसाठी तर काही प्रॉब्लेम येणार नाही. दानशूरचा अर्थ सांगायची गरज नाही. दानशूर MP म्हणजे दानशूर MP मीन्स मेंबर ऑफ पार्लिमेंट. ओके. लक्षात ठेवायचंय दानशूर MP. ओके. तर थोडस स्पेलिंग मध्ये इकडे तिकडे होतं कारण की आपल्याला जर का लॉजिकली लक्षात ठेवायचं असेल तर काही वर्डिंग्स आपल्याला घ्यावेच लागतात. मग दानशूर MP मध्ये डी फॉर मी तुम्हाला सांगितलंय. डी फॉर काय आहे डिझोल्युशन. ओके. A फॉर आहे आपलं अग्रीमेंट. N फॉर आहे नंबर ऑफ पार्टनर्स.
एस फॉर लिहिलंय शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, यू फॉर आहे आपलं अनलिमिटेड लायबिलिटी, आर फॉर आहे रजिस्ट्रेशन, एम फॉर आहे मॅनेजमेंट अँड जॉईंट ओनरशिप, पी फॉर आहे आपलं प्रिन्सिपल अँड एजंट आणि लास्टला एल फॉर आहे आपलं लॉफुल बिझनेस. ओके, तर तुम्हाला फीचर्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म कळालेच असतील. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर तुम्ही तुम्हाला दिलेलाच आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा युट्यूबवरती पण आता म्हणजे ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण युट्यूब पण चालू केलंय, तर युट्यूबमध्ये पण तुम्ही मला फॉलो करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा, मी तुम्हाला त्यांचे आन्सर देत राहील. जर व्हॉट्सअपवरती पाठवले तरी पण तुमचे म्हणजे तुम्ही आता सध्या जे चालू आहे आपली थेअरी, तर बऱ्याच जणांना थेअरी माहिती जरी नसली तरी पण थेअरी आता शिकून घ्या, पण बऱ्याच जणांना फायनल तुमचे सम सॉल्व्ह कसे करायचे ते माहिती आहे, बरोबर. मग ते जर तुम्ही सम सॉल्व्ह करत असाल आणि त्याच्यात जर काही डाऊट्स आले असतील तर ते डाऊट्स तुम्ही मला व्हॉट्सअपवरती किंवा मग युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा आणि मी माझ्या परीने जेवढं जमेल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला तुमचे आन्सर्स जे आहेत ते सॉल्व्ह करून देईन. ओके, चलो बाय बाय.